नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मित्र चॅनलमध्ये। इथं मी 11 घरांची चेन विणलेली आहेत आणि वरील ह्या 3 चेन विणलेल्या आहेत। तर आपल्याला इथे खालील 5व्या चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे। अशा आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये एकूण 11 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे वरती आपल्याला साइडच्या 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे पुढे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत। चौथी चेन आपल्याला मध्यभागी 5 क्रोशियामध्ये सोडलेले आहेत। त्यामधील तिसऱ्या क्रोशियावरती आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे आणि परत साइडचे 3 चेन इथे विणायचे आहेत आणि साइडच्या ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। सेम वरती पण आपल्याला साइडच्या ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। इथे 2 चेन विणायचे आहेत आपल्याला। इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे आणि खालील 2 नंबरच्या ह्या चेनमधून आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरा क्रोशिया या समोरील दुसऱ्या चेनमधून विणून घ्यायचा आहे। दोन्ही क्रोशिया एकाच चेनमधून काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर परत 2 चेन इथे विणायचे आहेत आणि पुढील साइडच्या ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला साइडचे हे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला मध्यभागी 5 चेन विणायचे आहेत। त्यानंतर पुढे सेम ह्या क्रोशियावरती साइडच्या 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर वरील पण 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला या स्टेप प्रमाणे इथे परत 3 चेन इथे विणायचे आहेत। या 3 चेन मध्यभागी तिसऱ्या चेनच्या घरामधून आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। पुढील 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील साइडच्या ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढील ह्या 3 चेन विणल्यानंतर सेम या स्टेप प्रमाणे इथे आपल्याला साइडच्या 2 चेन विणायच्या आहेत आणि क्रोशिया इथे विणायचा आहे दुसऱ्या चेनच्या घरामध्ये। त्यानंतर पुढील क्रोशिया पुढील चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही क्रोशिया एकत्र करून परत पुढील 2 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। खालीलप्रमाणे साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणल्यानंतर परत पुढे आपल्याला मध्यभागील्या 5 चेन इथं विणून घ्यायच्या आहेत या स्टेप प्रमाणे आणि साइडच्या ह्या क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। असंच विणत विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे। यानंतर पुढे आपल्याला साइडच्या 3 क्रोशिया पहिल्या क्रोशीच्या घरामध्ये विणायच्या आहेत। त्यानंतर 3 चेन विणायच्या आहेत आणि पहिल्या चेनच्या घरामध्ये ते क्रोशीच्या वरील चेन विणून घ्यायचे आहे। सेम याचप्रमाणे परत 3 चेन इथे विणायचे आहेत आणि एक क्रोशीचं घर सोडायचं आहे। दुसऱ्या क्रोशीच्या घराच्या मध्यभागी येथे आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे। मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशिया या क्रोशीच्या घरामध्ये विणून घ्यायचा आहे। परत सेम पुढे परत 3 चेन विणायचे आहेत। सेम याप्रमाणेच इकडे पण आपल्याला क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। सेम याचप्रमाणे परत 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशीच्या मध्यभागी आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे। मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत, पुढील क्रोशिया विणायचा आहे। पुढील 3 चेन विणायचे आहेत आणि सेम मागीलप्रमाणे या क्रोशीच्या चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। सेम याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण तोरणपट्टीला विणून घ्यायची आहे। यानंतर ह्या स्टेपमध्ये साइडचे 3 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर 3 चेन बनवायचे आहेत आणि खालील ह्या चेनच्या वरील चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचे आहेत।
2 क्रोशिया, मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढे या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया अजून विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला या चेनच्या मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे. परत 3 चेन विणायचे आहेत आणि इथे चेन विणलेल्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मागीलप्रमाणे मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील 2 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. असंच विणती दुसरी स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला सेम खालीलप्रमाणे स्टेप विणून घ्यायची आहे. साईडचे 3 क्रोशिया विणल्यानंतर 3 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम पहिल्या स्टेपप्रमाणे इथे 2 क्रोशिया, मध्यभागी 3 चेन विणायचे आहेत आणि दुसरा क्रोशिया इथं विणून घ्यायचा आहे. सेम याचप्रमाणे पुढे परत 3 चेन विणायचे आहेत. याच्या मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशिया इथं विणून घ्यायचा आहे. असंच विणत जायचं आहे आणि तिसरी स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला साईडचे 3 क्रोशिया विणल्यानंतर परत सेम खालीप्रमाणे 3 चेन विणायचे आहेत आणि सेम ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी चेन बनवायची आहे आणि साईडचे 2 असे एकूण 4 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 3 चेन इथं विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम याचप्रमाणे पुढील ह्या चेनमध्ये 4 क्रोशिया इथं आपल्याला विणायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही चौथी स्टेप सेम दुसऱ्या स्टेपप्रमाणे विणून घ्यायची आहे. मध्यभागी आल्यानंतर इकडची साईड विणून घ्यायची आहे. 2-2 स्टेप कमी करून घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे. असे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.